घ्या. नमस्कार, मी दिलीप नवघडे, रेक्स फोडोनिक्स कंपनीतर्फे आज मुन्ना भाऊ थोटे आणि सोबत त्यांचे मोठे बंधू विनोद भाऊ थोटे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर विनोद भाऊंनी आपल्या धान पिकामध्ये रोवणीनंतर 10 ते 12 दिवसानंतर आपल्या प्राणचा खतासोबत मिक्स करून उपयोग केलेला होता, वापर केलेला होता. त्यानंतर त्यांना काय फायदा झाला हे आपण मुन्ना भाऊकडून जाणून घेऊया. मुन्ना भाऊ, तुम्ही जेव्हा प्राण वापरले तेव्हा धानाची स्थिती कशी होती आणि आताची कंडिशन कशी आहे ते तुम्ही सांगाल? हो, थोडक्यामध्ये म्हणजे सांगायला गेलं तर ज्यावेळेस आम्ही रोवणी केला त्यावेळेस 2 ते 3 काड्याची रोवणी केला होता आणि त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर थोडंसं मला विचित्र वाटलं की धान नाही जमणार असं मला वाटत होतं. पण दिलीप भाऊ यांच्यासोबत माझी मुलाखत झाली आणि दिलीप भाऊने थोडंसं मला त्याच्याबद्दल माहिती दिली. तर त्यांच्या माहितीनुसार मी हा प्रांतचा जो उपयोग केलं तर याच्यामध्ये आम्हाला खूपच रिझल्ट मिळालं. तर आता सांगायला गेलं तर एवढं मन समाधान वाटते वावरामध्ये आल्यानंतर की असं म्हणजे खूप मन भरून आल्यासारखं वाटते. तर मला दिलीप भाऊची जी माहिती दिली त्यानं त्याच्याबद्दल माझं म्हणजे खूपच म्हणजे धन्यवादच आहे. तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना काय उद्देश देऊ शकता? शेतकऱ्यांना म्हणजे मला असं सांगायचं आहे की त्यानं वापर करायला पाहिजे. जसं मी वापर केलं तशासारखं पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांनी वापर करावा आणि त्याने पण थोडी माहिती घ्यावं. कारण की कसं आहे, जो आपला व्यक्ती राहते त्याच्याकडून माहिती घ्यायला काही हरकत नाही आणि शेतकऱ्यांना पण घ्यायला पाहिजेतच असं माझं म्हणणं आहे. जसं मी यावर्षी घेतलं तशासारखं पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांना माहिती घ्यायला पाहिजे. कारण की फायदा शेवटी कास्तकारांचाच होणार आहे. आज 2 काड्या ते 3 काड्याचा रोवणा जो होता आज 25 ते 30 एवढं त्यांना पील फुटलं आहे. आज तेवढं म्हणजे थांबलं होणं प्रत्येक औषधीच्या काही बनत नाही, पण तो प्राणनं बनलं. अच्छा, यामध्ये बघू शकता तुम्ही फुटव्यांची सुद्धा संख्या बघू शकता. हे बघा इकडे फुटवे दाखव, जमीन फोटो काढायचा. पूर्ण शेती बघू शकता तुम्ही कसे काय झाले इथं. भाऊ, तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 87 66 98 61 42. धन्यवाद.